लो हम आ गए दिदा एक नंबर दिसायलीस ना आज एक नंबर. काम काय आहे बोल. उगा लाडात येऊ नगस. म्हणजे काय काम असेल तरच लाडत येतो का आम्ही? नाही नाही नाही, काम असल्यावर लाड्यात याची सवय तुझी आहे. लय हुशार आहेस ना तू. एखाद्याकडनं काम कसं काढून घ्यायचं याचा कोर्स करावा तुझ्याकडनं. आता काय काम आहे तू बोल. एक नवीन बिझनेस मिळालाय मला. मळीपासून दारू बनवायचं. आजा पंजांपासून हा बिझनेस चालू आहे. नवीन काय आहे त्यात? दारू निर्मितीचा कारखाना काढणार आहे मी. आणि काय स्वतःच ढोसणार आहे? अजिबात नाही, डायरेक्ट एक्सपोर्ट करायचा प्लॅन आहे आमचा. करा, आमची काय मदत लागली तर सांगा. 10 लाख दे की. हा, चांगलाच हरकलायस की तू. किती झाली आज? ते जाऊ दे, 10 लाख दे की. रातच्याला कुठे पैसे मागतोस रे? ये नाही आमच्याकडं. आता ह्यो प्लॅन उद्या सकाळी परत सांग, मग बघू काय करायचं. आता आम्ही डायरेक्टर बोर्डावर आहे की नाही, मग आबा आणि आमचं वजन वापरून मळी घ्यायची, फॅक्टरीची जागा घ्यायची, मग डायरेक्ट आपलं एक्सपोर्ट सुरू. एवढ्या फास्टात एक्सपोर्ट? मग आपलं डोस केलंय जबराट. हेच डोसकं उद्या चाललं तर बघू, देऊ पैसे. आत्ता झोप. अगं अगं पण मला आत्ताच पैसे पाहिजेत. 10 लाख आता रातच्याला कुठे मागतोस बाबा? अगं मग 3,000 दे. काय? 10 लाखावरनं डायरेक्ट 3,000वर आलास? एक्सपोर्ट काय शेजारच्या गावात करायचं ठरवलंयस काय? नाही, बाहेर अवध्या थांबलाय, त्याला द्यायचे 3,000. का? लग्न ठरलं काय त्याचं? नाही, हॉटेलचं बिल तटलंय. म्हणजे ते दिलं नाही तू, तो हॉटेलवाला इकडेच येईल घराकडं. काय करायचं बघ तुझं तू. खिशात एक कवडी नाही आणि लोकांच्या उधाऱ्या करत फिरतोय. एक दमडी मिळणार नाही. अगं असं काय करतेस? दे की 3,000 रुपये. आम्ही रातच्याला कुणाला बी पैसे देत नाही. शुभ नसतंय ते. चल झोप गुमान. आणि बाहेर अवध्या थांबले त्याचं काय करू मी? आवाज खाली. झोप म्हणलं ना बा. ए, तिकडे झोप लांब. चल उठ उठ उठ. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.